गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जसाकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय गातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विढाला हाला अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सभयदबला समिट्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुमणीन्द्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग गुरुप्रथम नमः दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारू पापाची सद्गुरुदास दुका हरिकलापज्ञ ज्योधरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामुदी भक्त्रम कलानीशवादा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी सेवेला गे सेवक झालो 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 सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अवस्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो सारी तुकया देवा यावरी न करावा सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तू गया देवा यावरी न करावा भेर जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाल विठ्ठल मना मना वेळोवेळा मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरून आले श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या प्राप्त स्थळी
आज या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये आपली सगळ्यांची एक प्रेरणादायी, सगळ्यांना नवसाला पावणारी, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये असणारी आई आपली नागाई माता. आणि या नागाई मातेच्या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी भक्तिभावानं, प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा नाग दीपावली महोत्सवानिमित्तानं हा कीर्तन महोत्सव, कीर्तन सोहळा इतका गोड की मला विश्वास बसेना. आय कांट बिलीव्ह दिस. विश्वास बसेना की आजचं कीर्तन खरोखर मला असं वाटतंय की या नागाई मळ्यामध्ये किंवा या आई समोर चाललंच नाही, आजचं कीर्तन खरोखर पंढरपुरात चाललंय याचा भास होतोय मला. अगदी कोणत्याच गोष्टीची कमी नाही, असं गोड असं नियोजन, गोड असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोड असं नियोजन आयोजनामध्ये मला ही कीर्तन रूपी सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. प्रथमतः मी माझं भाग्य समजेल की माझ्या जन्माचं काहीतरी भाग्य असावं म्हणून अशा या पवित्र ठिकाणी मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन, पायी बरी अगदीप्रमाणे माझ्या बाट्याला आलेली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा. तसं बघितलं तर महाराज दुसऱ्या दिवसाची सेवा करता सुद्धा भाग्य असावं लागतं का? दुसऱ्या दिवस म्हणजे संतपर प्रकरणावर बोलावं लागतं आणि संतावर बोलण्याकरता सुद्धा भाग्यच असावं लागतं का? तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. मग महत्वाचं गणित आहे, माझ्या भाग्याला आलं हे गणित. आणि तुमची सप्ताची जरी यादी बघितलं तर सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे. पण काळजी करायची गरज नाही. महाराज जरी लहान असला तर दगडाखाली महाराज निघतो 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 नाही कळलं का तुम्हाला? तो महाराज बारीक असो किंवा मोठा, ठणका मात्र. त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. ज्या तालमी शिकलोय ती तालीम मोठी बाबाजी बरं का. आणि म्हणून गोड असं चिंतन करणार आहोत. आजचा जो अभंग निवडलेला आहे तो श्रीमंत तुकोबारायांचा आहे. काय होती तुकोबाराय? अगोदर तुकाराम महाराजांची ओळख पाहून मग अभंगाकडे येऊ. जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू, ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठाहून माघारी यावं, ज्यांनी 5वा भेद निर्माण करावा आणि घराघरामध्ये ज्यांनी गाथा नेऊन पोहोचवावा, ज्या मानवी जन्मामध्ये ज्यांनी 14 दिवस गाथा पाण्यामध्ये तारून दाखवला. नवे नवे यात काय नवल, ज्या जगतातलं महत्वाचं गणित मानवी जन्मामध्ये सदैव वैकुंठाला एकमेव जाणारा साधू श्रीमंत तुकोबारायांचा गोड असा निवडलेला अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. अभंग इतका गोड आहे, तुकाराम महाराजांकडे लोक गेली आणि तुकाराम महाराजांना सांगायला लागली की महाराज आज आम्हाला संताची ओळख करून द्या. तुकोबाराय म्हणतात मग ऐका ना, संत कसा असावा? भक्त ऐसे जाना जे देही उदास, जी देहावर उदास आहे अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात. व ज्यांचे सप्त आशा पाश निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख करून देतात. व ज्यांना फक्त भगवान परमात्माच आवडतो अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारून. मग काय आवडतं त्यांना? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता. काय जन आवडू नये तर भोवता छंदाचे असे जन, धन का आवडू नये तर द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग म्हणून धन आवडत नाही. बरं महाराज ठीक आहे, पण तुम्ही म्हणताय माता पिता सुद्धा तुकोबारायला आवडत नाही. प्रॉब्लेम आहे, कारण की तुकोबारायच म्हणतात आपुलिया हिता धन्य माता पिता तयाच्या. मग तुम्ही म्हणता की तुकोबारायला माता पिता आवडत नाही. महाराज प्रॉब्लेम काय? माता पिता कोणते? हिरण्यकशिपू सारखा पिता आणि कैकई सारखी बोला माता. महाराज म्हणतात मला आवडत नाही. सोपं सांगू का? पोरगा हरिपाठाला जातय, पण पोरगा हरिपाठाला गेलंय म्हणून वडिलांना राग आलाय, गेलोय ना हानीत हानीत घरी आणलंय. असे वडील महाराज म्हणतात मला आवडत नाही. किंवा परमार्थाला आडवे जातात असे माता पिता मला आवडत नाही. मग महाराज जगही आवडत नाही. तुमच्या साधू लोकांचं गणित तेच आहे. तुम्ही जगाचा धिक्कार करताय, मग जग आवडत नसेल, शेवटी तुमच्यावर निर्वाणीचा प्रसंग येईल. अशा वेळी तुमचं रक्षण कोण करणार? तुकोबाराय म्हणतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन. महाराज ठीक आहे सगळं पटलं, पण हल्लीच्या काळामध्ये परमार्थ कसा करावा हे थोडंसं पटवून सांगा. तुकोबाराय म्हणले परमार्थ करण्याकरता सत्कर्म करा. परमार्थ म्हणजे सत्कर्म आहे.
आणि सत्कर्म करण्याची ताकद नसेल तर माणसानं गप्प बसावं. जो सत्कर्म करतोय त्याला निदान आडवत तरी जाऊ. बोला 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 बोला. आडवत तरी जाऊ. आणि जर आडवं जर गेले तर घातल्या भय साखरेला जाणे, आपलं ते नरकाला जाणे. आणि मग तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातल्या भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. ठळक ठळक बातम्या संपन्न झाल्या. विस्तार रूपाने चिंतन करण्या अगोदर थोडस प्रयत्न. विठला विठा अभंग गोड आहे. अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. अगोदरच वेळ झालेला आहे. मला 10ला थांबायचं आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं हे नागपूर गाव, बरोबर ना, नागपूर गाव. आणि नागपूर गावातलं हे आपलं नागाई माता मंदिर संस्थान. आणि या संस्थान मधला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञान यज्ञ सोहळा महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या नवे नवे परंपरेच्या कीर्तनकारांच्या मुखातून हा सोहळा पार पडतोय. सोहळा इतका गोड आहे की सोहळ्यामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, पण ते कीर्तनकार बघितलं तर वळंब्यातले आहे. वळबा हा शब्द जुना आहे. वळबा म्हण कळतो ना, वळबा. वळबा जो बांधकामा करता वापरला जातो, बरोबर ना, जो बांधकामा करता वापरला जातो तो जर वापरला नाही तर बांधकाम काय होतं? बोला बोला, ढसळतं पडतं. तसंच हे महत्वाचं शब्दाचं सुद्धा तेच गणित आहे. बांधकामाची जर रचना व्यवस्थित नसल तर काय होतं? बांधकाम ढसळतं. म्हणून इथं क्रम जो दिलाय ना, क्रम, तो क्रम लावणारा कोण आहे? जे क्रम लावणार आहेत अगोदर त्यांना धन्यवाद देईल गाड्या. काय क्रम लावलाय? सप्ताहाचा. याला म्हणतात पत्रिका, याला म्हणतात कीर्तन सोहळे, आणि याला म्हणतात खरं तर नामवंत मुखांच्या मुखातून कीर्तन ऐकणं. अशी खरं तर कीर्तन श्रवण केली पाहिजे. आवाज आवाज उग माग नाही न्यायचा हात आला. आणि म्हणून खरं तर गोड असं नियोजन, गोड असं आयोजन या ठिकाणी आहे. मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. आदरणीय श्री मठाधिपती महंत श्री 1008 प्रणव गिरीजी महाराज बाबाजींच्या माध्यमातून मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. आदरणीय दुसरे बाबाजी गणोदादा दीक्षित, आदरणीय महाराजी, तुम्ही सुद्धा उपस्थित राहिलात. आणि खरं तर आमचे महाराजजी यांच्या माध्यमातून वैभव महाराज आहे. वैभव महाराजांनी खरं तर त्यांना नाव सुचवलं आणि मला इथं सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. इथं आलोय, अगदी आनंदाचं वातावरण. मला वाटलं जरा पारतंत्र्यात सेवा करायला जाईल, पण इथं आलो तर माझं स्वतंत्र निघालं. इथं आलो तर माझे मिलिंद महाराज आहे. हा, तर त्यांचा स्वर माझा एक मिळतो असे मिलिंद महाराज गोड गातात गड्या. इतकं गोड गाणं मिलिंद महाराजांचं आपल्या साक्री तालुक्याचं, धुळे जिल्ह्याचं वैभव आहे. आदरणीय मिलिंद महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. गोड पंचरत्नातलं गाणं आपल्याला त्यांचं ऐकायला मिळते. दुसरे गायनाचार्य आदरणीय सागर महाराज गोड गातात. पहिली साल काय गोड गायली महाराज. असं वाटलं गुळाचा खडा घ्यावा आणि तुमच्या मुखात नेऊन घालावा. एवढी गोड गोड साखरेहून गुळापेक्षा सुद्धा गोड. काय तुमचं नावच सागर आहे, समुद्राहून महान आहे तुम्ही. म्हणून सागर महाराजांचं कौतुक आहे. आदरणीय महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, आदरणीय सगळीच महाराज मंडळी बरं का. आता कोणाचं नाव घेत नाही, पण तुम्ही सगळे संत मायबाप, विनेकरी बाबा सुद्धा सुंदर आहेत. तुमच्याकडे बघितलं का मला बाबा महाराज सातारकरांची आठवण झाली. हा, तुम्हाला सुद्धा द्या, तो चष्मा तसाच आहे. हा, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. सगळीकडून महाराज मंडळी आहेत. माझ्या मागे पुढे उभा आहे संभाळीत. लहान चिमुकले त्या ठिकाणी उभे आहेत. आणि विशेषतः वनजांचा मृदुंग आपल्याला ऐकायला मिळतोय असे हेमंतजी महाराज आहे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. इतका सुंदर पखवाज आहे. धडधड नाही, फडफड नाही, जिथल्या तिथं लागन तेवढं वाजवतात. जास्त ओर नाही, पण जेवढं आहे ना तेवढं मनाला भेटणार आहे आणि तेवढंच महत्वाचं आहे. काय झालंय, धडधड फडफडणी सगळं वाटोळं करून टाकलंय. नाही, हे नसलं पाहिजे, हे असं असलं पाहिजे. असं वाजवलं ना महाराज, मला वाटतं धडधडणी फडफडणी माई जवळ जाता येत नाही किंवा पांडुरंगाजवळ जाता येत नाही. असं वाजवल्यानं देवाजवळ जाता येतं. असं वाजवल्यानं देवाजवळ जातं. आणि लय पक्वाजेत महाराज, लई लई पक्वाजेत. दगड उचाकला का दग महाराज निघतोय, तुम्हाला माहिती आहे. लय पक्वाजेत. पण सांगू का वाजवणारा तो, ज्याच्या वाजवण्यामुळं सहजच पांडुरंगाच्या चरणाजवळ जाता येईल, तो खरा पक्वाजा, तो खरा पक्वाजा. त्यापैकी तुमचा नंबर पहिला लागतो. आमचे हेमंत महाराज आहे.
म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड साऊंड आहे. साऊंड बद्दल तर काही शब्दच नाही गाड्या माझ्याकडं. हा, एखादी मंडपातली म्हातारी उचलून तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्या, फिकून नको लागल तिला. एवढं गोड तुमचं साऊंड आहे. लई इणलो गाड्या, पण एवढा गोड साऊंड आजपर्यंत काही मला भेटला नाही. तुम्हाला शब्द कमी आहेत, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. हा, आणि खरं तर शूटिंग करतात. चॅनल कोणता चॅनल आहे? कैवल्य साम्राज्य. वा, आळंदीचं नाव ज्यांनी खरं तर महाराष्ट्रात पोहोचवलं, महाराष्ट्रात नाही तर 280 देशामध्ये पोहोचवलं, असे युट्यूबचे मालक तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आदरणीय आमचे प्रवीण भाऊ सुद्धा उपस्थित आहे. सगळे आलेत माझ्यावर प्रेम करणारे बरं का. तुम्हाला सगळ्यांना खरं तर भैया दादा कुठे आहे? ते नाही आले का? सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आता प्रस्तावनेमध्ये लय वेळ घालवला, आता बस जास्त एक राहिलं ना, बघा ना, हे राहिलं ना. हा हा, शब्द राहिलं गाड्या, काय नाचतोय. हा हा, तुमच्या हातात काय दाखवा यांना? ओरिजिनल आणायचं, डुप्लिकेट काय शेला वापरीत आहे. हा, त्यांच्या हातात ना, याला काठी नाही म्हणायचं. कीर्तनात जी आणतात ना, याला काय म्हणतात? राजदंड. काय म्हणतात त्याला? ती काठी कुठली कुठं कशी आणता बरं तुम्ही? चांगली काठी, म्हणजे चांगला तर राजदंड आणायचा. जर माऊलीच्या सोहळ्यामध्ये केला तर शोभदाराला लय महत्व आहे दादा. का महत्व माहिती का? उदर वरती करा जरा. हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं करण्याचं सामर्थ्य या शोभदाराकडे आहे. ऐका बरं का, ऐका ना, ऐका ना. आणि हाच राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपायची सुद्धा ताकद कोणाकडे आहे? चोपदाराकडे. पण पुढचं ऐका ना, पण चालू कीर्तनामध्ये कीर्तन, आता करा खाली करा. हा, चालू कीर्तनामध्ये जर कीर्तन करायला जर चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला, हा पडला बसला, आणि तर त्याला तिथून पुढचं कीर्तन करता आलं नाही तर तिथून पुढचं कीर्तन शब्दाला हुशार असावं लागतं. बघा, तुमचे 500 रुपये वाढवले आजच्या कीर्तनातून. हा, आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळी गोड मंडळी आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावर करी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मग ऐका ना, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. इथं जो जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवंत, कीर्तिवंत तरी अजून या मृत्यू लोकांमध्ये नाही का? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, हो भारत देश है मेरा. बड्या पवित्र मातीमध्ये जन्माला, अजून किती पवित्र माती आहे का? तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. कोई याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगणं कधीतरी गोडा असावं का? मी कायम सांगत आलो बाबाजी बरं का सांगत आलो, माझ्यासारखी तुमच्यासारखी माणसं नाही जगात. आपण कधीतरी आभार मानले पाहिजे जगतामध्ये, या साधूंच्या देशामध्ये. ही भूमी कोणाची आहे? संतांची, साधू संतांची, बरोबर ना महाराज? एवढ्या पवित्र कुळामध्ये जन्माला येण्याकरता भाग्य असावं लागतं. पवित्र ते पावन तो, आणि जे ते आमदाराचे लोक, आपलं जे ते हरीचे दास जन्म घेत. हा हा हा, मग जन्माला आला तर कधीतरी गोड असा, गोड असा. कोणत्या राज्यामध्ये जन्माला आलात? ज्या राज्यामध्ये जन्माला आला हे राज्य साधू संतांचं आहे, बरोबर ना? कोणाचं? बोला बोला बोला, ए आई बोला की, कोणाचं? साधू संतांचं. कोणतं राज्य? कर्नाटक राज्यामध्ये आपला जन्म झाला. हा म्हणताय खुशाल तुम्ही?
कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. बरं 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 बरं, पुढे बोला. महाराजजी, महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्माला आला? धुळे जिल्ह्यामध्ये. आवडतो मला तुमचा धुळे जिल्हा. का आवड का आवडतो माहिती का? महाराष्ट्र एका बाजूला, महाराष्ट्रातली एक महत्वाची भाषा बोलणारा जिल्हा, आयराणी भाषा बोलणारा जिल्हा एकमेव आहे. या जिल्ह्याचं नाव बोला बोला बोला. महत्वाची भाषा, हा, लय गोडवा लावणारी, मनाला हेरणारी भाषा धुळे जिल्ह्यात बोलली जाते. सगळ्यात जास्त परमार्थाची आवड सुद्धा कोणता जिल्हा? बोला ना बोला ना. धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त ज्ञानोबा तुकोबारायाची सेवा करणारा जिल्हा सुद्धा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा जोपासणारा जिल्हा सुद्धा धुळे जिल्हा. कीर्तनाला येणारा सुद्धा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त गायन प्रेमींचा सुद्धा जिल्हा धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी कोणता जिल्हा? धुळे जिल्हा. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय आडवताना मला कीर्तन संपल्यावर. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा तुमचा नाही. हा सांगायचा मुद्दा हा की पवित्र आली पावर मातीमध्ये जन्माला. मग जगणं गोल ठेवा ना. का गोल ठेवा माहिती का? काकड्यामध्ये लिहिलंय आता जागा रे बायनो जागा, 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 जागा 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 रे बायनो जागा, आता जागा रे बायनो जागा. चोर निजल्या नाडून वागाले, आता जागा रे बायनो जागा, जागा रे बायनो जागा. सोन निजल्याते नाडून भागा रे बायनो जागा रे बायनो जागा, आता जागा रे बायनो जागा. जग जोगे जाग जाग बोलते, जग जोगे जाग जाग बोलते. जागता जगदेव राख काही बाबा 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 हे. जग जोगे जाग जाग बोलते, जग जोगे जाग जाग बोलते. मग जाग व्हायला तुकोबाराय शिकवता. जाग व्हायला काय? पण तुम्ही म्हणता ना आम्ही जागच येत ना, एवढं उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही म्हणता जागवा. हे आम्हाला पटलं नाही. जागवणं म्हणजे काय? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, अंतरंगातल्या रंगाचा देव उभो केलाय. आणि शास्त्रामध्ये असं वर्णनच आहे की देव तुमचं किती वर्ष किती सजवलंय हे पाहतच नाही. देव आतला रंग पाहतो. आतला रंग काय भुललासी, वरल्या रंगाचा रंग तुम्हाला देवाला आवडतच नाही. आतला रंग लय महत्वाचा आहे. मग आतला रंग ज्यानं चांगला केला त्यानं मानवी जन्मातलं महत्वाचं गणित ओळखलं. आणि ज्याला गणित ओळखता आलं थोडी गंमत आहे. त्यानं जीवनातलं महत्वाचं गणित सार्थकी लावलं बाबा. थोडी गंमत आहे. अरे परमार्थ तो नव्हे, लेकुराच्या गोष्टी आहे. आणि ज्यानं हे गणित सोडलं ना बाबा त्याच्या जीवनातलं गणित कुठेतरी सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. ही भूमिका जोपासली पाहिजे. का देव मिळत नाही तुम्हाला सांगू का? का देव मिळत नाही? तुम्ही सगळे रात्रंदिवस प्रयत्न करता देवाला मिळवण्याकरता. हल्लीच्या काळात बरं का बाबाजी, हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? कपडे झाले छोटे लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट देवाला मिळवायचंय मग भाव आणि प्रेम लागलच. आपण एक भाव घेते बघा, वाचून नाही म्हणणार पण साधं यांना म्हणून घेतो. तुम्ही थोडस आता तुम्ही कवर जीव काढायचा, थोडस यांना म्हणू द्या. देवा आशा न पावायचा भेटेन म्हणा की जरा. देव आशा न पावायचा देव बाजारचा
हे मनी नाही भाव म्हणे, क्या बात आहे, मनी नाही भाव म्हणे, देव आशा न पावायचा, देव बाजारचा. अजून पुढे गोडे, दगडाचा देव त्याला वडाराचं बेव, मातीचा देव त्याला पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव, सोन्या चांदीचा देव त्याला, हे पाठ आहे तुमचं पाठ आहे, देव आशा न पावायचा, हे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळतो. लय लांब उतरायला साखरीत गेलो, इथं कीर्तन कोणी करायचं. हा हा, महाराज म्हणले मग जगतातलं महत्वाचं गणित आहे, आम्ही ते गणित ओळखलं पाहिजे. का ओळखलं पाहिजे? अरे जीवनामध्ये ना भजना करता मिळाले नाही, शरीर भजना करता. शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय की माणसानं, बरं का, माणसानं विकत थोडासा कमी, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला बोला, किती वेळा? किती वेळा? थांबा ना थांबा ना. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवण केलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही जरा नागपूरवाले जरा मोकळ्या मनानं बोला गड्या. हा, तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मला पण सांगता, तुम्हाला काही पटलं पाहिजे ना. भजना करताय. कबीरदास महाराजांनी तर अजून लय गोडलेलं, थोडासा शार्प लय गोडलेलं आहे. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, हे भजमन भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. भजना करता मिळाले, भजना करता वापरलं पाहिजे. पण आपली भामटी जात आहे, आपण भामट झालो सगळे. तुमच्या सगळं माझ्या सगळं सुद्धा सांगतोय. गर्भात होतो आईच्या आईला, त्यावेळेस आपण देवाजवळ प्रार्थना केली, हे देवा सोडव ना या दुःखातून एक वेळ, या दुःखा वेगळे. आणि बाहेर आलो गर्भाच्या, आपण म्हणलो कोहम कोहम, कधी मी नाही म्हटलो देवा तुला. पण देव सुद्धा हुशार आहे. देव याची सदा आत्मा नाही देत. वर गेल्यानंतर मारिती जुडीती तुडीती निष्ठुर यमाचे बहुसाल. मग महाराज या जगतामध्ये कधीतरी असं गोड भजन केलं पाहिजे का माहिती का? इकडे गोड लिहिले आई काय भावगीतात सांगितलंय, अरे ना तुझा, अरे ना तुझा भरोसा, न माझा भरोसा, हे जग हे कुणाचे सांग बल्या मानसा, कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अपाला, कधी लागेल वेड्या तुला गोडी अपालाची. थोडा जोर द्यायचा थोडं तुम्ही. हा हा थाळ. हा असे असे जन्म मोलाचा, हे नको तो घालवू वाया, हे घालवू वाया, हे घालवू वाया. बघून घे बघून घे बघून घे, सावई मूर्ती सख्या नागाई मातेचे, कधी लागे
हा जन्मातलं महत्वाचं गणित आहे. मग कधीतरी ते ओळखलं पाहिजे. जन्मामध्ये आलात ना